यानंतरची महत्त्वाची घटना आहे की सेबीच्या अध्यक्षपदी अजय त्यागी यांची निवड केली गेलेली आहे। सेबीचे पूर्वीचे अध्यक्ष के सिन्हा होते आणि यांची अध्यक्षपदाची मुदत 1 मार्च 2017 रोजी संपुष्टामध्ये आली। नवीन अध्यक्ष अजय त्यागी 1984च्या तुकडीचे हिमाचल कॅडरचे IAS अधिकारी हे अजय त्यागी आहेत। याशिवाय यांच्या नियुक्तीचा कालावधी 5 वर्षे असणार आहे। ते केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते आणि त्यागी हे सेबीचे 9वे अध्यक्ष असणार आहेत। अशा प्रकारे सेबीच्या अध्यक्षपदी अजय त्यागी यांची निवड केली गेलेली आहे 9वे अध्यक्ष म्हणून। यानंतरची महत्त्वाची घटना म्हणजे पाकच्या परराष्ट्र सचिवांमध्ये बदल झालेला आहे। पूर्वीचे परराष्ट्र सचिव होते एजाज अहमद चौधरी आणि नवीन परराष्ट्र सचिव आहेत तेहमीना जांजुआ हे नवीन परराष्ट्र सचिव पाकिस्तानचे आहेत। याशिवाय एजाज अहमद चौधरी यांची अमेरिकेमधील पाकिस्तानचे राजदूत म्हणून नियुक्ती केली गेलेली आहे आणि तेहमीना जांजुआ यांची पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती केली गेलेली आहे। याशिवाय तेहमीना जांजुआ संयुक्त राष्ट्रसंघामधील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी होत्या आणि आता त्यांची पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती केली गेलेली आहे आणि या पदावरती नियुक्ती झालेल्या त्या पाकिस्तानच्या पहिल्या महिला म्हणून ओळखल्या जातात। यानंतरच्या सद्य घटनांमध्ये आपण कृषी विषयक सद्य घटनांचा आढावा घेऊयात। अलीकडेच जागतिक सोयाबीन उत्पादनामध्ये 336 दशलक्ष टनाचा उत्पादन होईल असा अंदाज वर्तवला गेलेला आहे आणि हा अंदाज वर्तवणारा विभाग अमेरिकेचा कृषी विभाग आहे। जागतिक सोयाबीन उत्पादनाचा अंदाज 2016-2017 या वर्षी 336 दशलक्ष टन राहील असा अंदाज वर्तवला गेलेला आहे। 2017 मध्ये जाहीर केलेला जो सुधारित अंदाज आहे या सुधारित अंदाजानुसार उत्पादन 337.85 दशलक्ष टन होईल असा अंदाज आहे आणि उत्पादनामध्ये कमी येण्याचं जे कारण सांगितलेलं आहे त्यामध्ये अर्जेंटिनामध्ये जो जोरदार पाऊस झाला यामुळे सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे। याशिवाय 1.2 दशलक्ष टन उत्पादनामध्ये घट होईल असा अंदाज वर्तवला गेलेला आहे। यानंतरची महत्त्वाची घटना आहे। याशिवाय इतर पिकांच्या बाबतीतही काही अंदाज वर्तवले गेलेले आहेत ते अंदाजही आपण पाहूयात। सूर्यफूल याचं जागतिक उत्पादन 44.8 दशलक्ष टन होईल असा अंदाज आहे। कापसाचं जागतिक उत्पादन 105.42 गाठी एवढं होईल असं अंदाज वर्तवला गेलेला आहे। याशिवाय अमेरिकेमध्ये एक गाठ म्हणजे 480 पौंडाची असते। भारतामधील कापूस उत्पादनाचा जर विचार केला तर भारतामधील कापूस उत्पादन 27 दशलक्ष गाठी होईल असा अंदाज वर्तवला गेलेला आहे। गव्हाचं जागतिक उत्पादन 748.20 दशलक्ष टन होईल असा अंदाज वर्तवला गेलेला आहे आणि भारतामधील गहू उत्पादनामधील घट 90 दशलक्ष टनावरून 87 दशलक्ष टन होईल असा अंदाज वर्तवला गेलेला आहे। अशा प्रकारे जागतिक स्तरावरती वेगवेगळ्या पिकांच्या बाबत अंदाज वर्तवले गेलेले आहेत। यानंतरची महत्त्वाची घटना आहे की व्हिएतनामकडून कृषी उत्पादन आयातीवरती बंदी घालण्यात आलेली आहे। भारतामधील कृषी उत्पादनावरती बंदी घातली गेलेली आहे व्हिएतनामकडून। 1 मार्च 2017 पासून भारतामधील कृषी उत्पादनावरती व्हिएतनामनं बंदी घातलेली आहे। आता बंदी घातलेली उत्पादनं कोणती आहेत याचा जर आपण विचार केला तर शेंगदाणे, कोको, फरसबी, चिंच आणि कॅसिया अशा प्रकारे बंदी घातलेली उत्पादनं आहेत। बंदी 60 दिवसांसाठी घालण्यात आलेली आहे आणि बंदीचं कारण सांगण्यात आलेलं आहे की 2016 आणि 2017 मध्ये भारतामधून आयात केलेली जी उत्पादनं आहेत त्या उत्पादनामध्ये किडे आहेत यामुळं बंदी घालण्यात आलेली आहे असं कारण सांगितलं गेलेलं आहे। 60 दिवसांसाठी व्हिएतनामकडून बंदी घालण्यात आलेली आहे भारतीय उत्पादनांवरती शेंगदाणे, कोको, फरसबी, चिंच आणि कॅसिया या उत्पादनांवरती। भारतातील उत्पादनामध्ये किडे आढळलेले आहेत आणि व्हिएतनामने एप्रिल 2015 मध्ये भारतीय कृषी उत्पादनावरती बंदी घातलेली होती। 2015 मधील बंदी जानेवारी 2016 मध्ये उठवली गेलेली होती। भारत शेंगदाण्याची निर्यात सर्वात जास्त व्हिएतनामला करतो हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे।
आता भारतानं सुद्धा मग व्हिएतनामच्या कृषी उत्पादनाच्या आयातीवरती बंदी घातलेली आहे. ज्याप्रमाणे व्हिएतनामनं भारतीय उत्पादनामध्ये किडे आहेत हे कारण सांगून बंदी घातली होती, त्याचप्रमाणे भारतानं सुद्धा व्हिएतनामच्या कृषी उत्पादनाच्या आयातीवरती बंदी घातलेली आहे. भारतानं व्हिएतनामच्या 6 कृषी उत्पादनावरती भारतामध्ये आयात करण्यावरती तात्पुरती बंदी घातलेली आहे आणि ही बंदी 7 मार्च 2017 पासून लागू होणार आहे. बंदी घातलेली उत्पादनं आहेत कॉफीच्या बिया, काळी मिरी, बांबू, दालचिनी, ड्रॅगन फळ, अशा प्रकारे बंदी घातलेली उत्पादनं आहेत. भारतानं सुद्धा व्हिएतनामच्या 6 कृषी उत्पादनांवरती बंदी घातलेली आहे. भारतानं रिपीटेड इंटरसेप्शन ऑफ क्वारंटाईन्स पेस्ट्स हे कारण देऊन ही बंदी घातलेली आहे व्हिएतनामच्या उत्पादनावरती आणि भारताचा व्हिएतनामशी असलेला एकूण व्यापार हा भारताच्या फायद्याचा आहे. भारतानं 2015-2016 या वर्षामध्ये व्हिएतनामला $5.26 अब्ज या किमतीच्या वस्तू निर्यात केलेल्या होत्या आणि भारतानं व्हिएतनामकडून जर आयात विचार केला तर व्हिएतनामकडून केली जाणाऱ्या आयातीमध्ये 2015-2016 या वर्षामध्ये $2.5 अब्ज एवढी आयात व्हिएतनामकडून होती. म्हणजे भारताचा व्हिएतनामशी असणारा व्यापार हा अनुकूल व्यापार आहे, कारण निर्यात $5.26 अब्ज आणि आयात $2.5 अब्ज एवढे आहे. म्हणजे व्हिएतनामशी भारताचा असणारा व्यापार हा अनुकूल व्यापार म्हणून ओळखला जाईल. यानंतर कृषीमधील महत्त्वाची घटना आहे की भारताला आता दूध आयातीची गरज भासेल. ही अहवाल देणारी संस्था आहे indiaspain.org. या संस्थेनं हा अहवाल दिलेला आहे की भारताला दुधाच्या आयातीची गरज भासणार आहे आणि जो अहवाल सादर केलेला आहे त्या अहवालाचं नाव आहे स्टेट ऑफ इंडियाज लाईव्हलीहूड. अशा प्रकारे या अहवालाचं नाव आहे. अहवाल प्रसिद्ध झाला 24 फेब्रुवारी 2017 मध्ये. आता या अहवालामध्ये कोणकोणते मुद्दे होते हे आपण मुद्दे समजावून घेऊयात. जर जनावरांना पुरवणाऱ्या चाऱ्यामध्ये वाढ केली गेली नाही तर भारताला 2021 पर्यंत दुधाची आयात करावी लागेल. भारतामध्ये 299 दशलक्ष जनावरे आहेत. 2020 पर्यंत भारताला 1.764 दशलक्ष टन चारा लागणार आहे आणि भारतामध्ये बदलत्या आहार पद्धतीमुळे दुधाची मागणी वाढणार आहे पुढच्या कालावधीमध्ये, असं अहवालामध्ये नमूद केलं गेलेलं आहे. याशिवाय देशामधील दूध उत्पादनाची मागणी 2021-2022 पर्यंत 36% वाढणार आहे आणि किमान ही मागणी 210 दशलक्ष टन एवढी होईल. भारतामध्ये 2014, 2015 आणि 2015-2016 यामध्ये दूध उत्पादन अनुक्रमे 6.2% ते 6.3% वाढलेलं दिसून आलेलं आहे आणि भारतामध्ये प्रतिवर्षी दूध उत्पादन 5.5% दरानं वाढणं गरजेचं आहे. भारताला गरज असलेल्या 1764 दशलक्ष टन चाऱ्यापैकी फक्त 900 दशलक्ष टन चारा भारतामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे भारताला गरज असलेला चारा आणि मिळणारा चारा यामधल्या फरकाचा जर विचार आपण केला तर भारताला गरज असलेला चारा आणि मिळणारा चारा यामध्ये 49%चा फरक आपल्याला दिसून येतो. यामुळं भारतामध्ये प्रतिवर्षी दूध उत्पादनामध्ये 5.5% दरानं जर वाढ होणं गरजेचं आहे आणि जर वाढ नाही झाली तर भविष्यामध्ये भारताला दूध आयातीची गरज भासणार आहे, असा अहवाल आलेला आहे. आणि हा अहवाल देणारी संस्था आपण उल्लेख केला की indiaspain.org ही अहवाल देणारी संस्था आहे. अहवालाचं नाव लक्षात ठेवावं लागेल. अहवालाचं नाव आहे स्टेट ऑफ इंडियाज लाईव्हलीहूड. त्यानंतर अहवाल प्रसिद्ध झालेला होता 24 फेब्रुवारी 2017 मध्ये. यानंतरची महत्त्वाची घटना आहे की देशामधील मांस उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. देशामधील मांस उत्पादनामध्ये मागील वर्षाच्या तुलनेचा विचार केला तर मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 9% वाढ झालेली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं 17 फेब्रुवारी 2017ला पशुपालन सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली. मागच्या वर्षी 22.4 लाख टन एवढं मांस उत्पादन यावर्षी आणि यावर्षी 24.3 लाख टन एवढं मोठं उत्पादन झालेलं आहे. म्हणजे उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे, 9% वाढ झालेली आहे. मागच्या वर्षीचं उत्पादन 22.4 लाख टन आणि यावर्षीचं उत्पादन 24.3 लाख टन
एवढं झालेलं आहे. मांस उत्पादनाचा विचार केला तर मांस उत्पादनामध्ये कोंबड्यांचा वाटा 48% आहे. म्हशीच्या मांसाचा वाटा 20% हिस्सा आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही राज्य मांस उत्पादनावरती आघाडीवरती आहेत. अशा प्रकारे 9% वाढ झालेली आहे देशाच्या मांसामधील उत्पादनामध्ये. यानंतरची महत्त्वाची बाब आहे की देशामधील मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या डाळीवरती अवलंबून आहे. हा अहवाल दिलेला आहे आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेने. देशातील मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या डाळींवरती अवलंबून आहे. आता हा जो अहवाल दिलेला आहे आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेनं, त्या अहवालामधील मुद्दे काय आहेत ते आपण पाहूयात. या अहवालामधील मुद्द्यामध्ये नमूद केलं गेलेलं आहे की भारतामधील 6.38% लोक मांस, अंडी, मासे याद्वारे मिळणाऱ्या प्रथिनांवरती अवलंबून आहेत आणि 72.47% लोकसंख्या फक्त डाळीद्वारे प्रथिनं मिळवते. 9.2% लोक भरड धान्यांचा वापर करतात आणि कडधान्य उत्पादनामध्ये भारत जगामध्ये आघाडीवरती आहे. देशात कडधान्यांचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो. 2015-16 या वर्षी देशामध्ये कडधान्यांचं उत्पादन कमी झालेलं होतं, पण अलीकडच्या कालावधीमध्ये 2016-17 या कडधान्यांचा उत्पादन भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. अशा प्रकारे हा अहवाल आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेचा की देशातील मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या डाळीवरती अवलंबून आहे. यानंतरची महत्त्वाची घटना आहे दीनदयाळ उपाध्याय उन्नत कृषी शिक्षा योजना. ही योजना कशासाठी सुरू करण्यात आली, कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली हे सुरुवातीला आपण समजावून घेऊयात. देशामध्ये कृषी शिक्षणाला प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं ही दीनदयाळ उपाध्याय उन्नत कृषी शिक्षा योजना सुरू करण्यात आली. देशामध्ये कृषी शिक्षणाला प्रोत्साहन देताना या योजनेअंतर्गत भारत सरकारने सेंद्रिय अथवा नैसर्गिक शेती आणि गो आधारित अर्थव्यवस्था कशी असावी यांचं शिक्षण देण्यासाठी ही पंडित दीनदयाळ उपाध्याय उन्नत कृषी शिक्षा योजना सुरू केलेली आहे. सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि या योजनेअंतर्गत शासनानं 5,35,00,000 रुपयांच्या निधीमधून 100 केंद्र सुरू केलेली आहेत. आणि या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती 1,000 रुपयावरून 3,000 रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. उन्नत भारत अभियान हे मानव संसाधन विकास मंत्रालयानं सुरू केलेली योजना आहे. आणि या उन्नत भारत अभियानाचा उद्देश विकासामधील आव्हानं पेलण्यासाठी आणि उच्च शिक्षण संस्थांना स्थानिक समाजाशी जोडण्यासाठी हा उन्नत भारत अभियानाचा उद्देश आहे. या कृषी उन्नत शिक्षा योजनेची उद्दिष्ट यांचा जर आपण विचार केला तर कृषी उन्नत शिक्षा योजनेच्या उद्दिष्टांमध्ये सेंद्रिय आणि शाश्वत शेतीच्या राष्ट्रीय गरजा पूर्ण करणं, राष्ट्रीय गरजा पूर्ण करण्यासाठी गाव पातळीवरती कौशल्यपूर्ण मानव संसाधन निर्माण करणं, सेंद्रिय अथवा नैसर्गिक अथवा शाश्वत शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था या क्षेत्रामध्ये ग्रामीण भारताला व्यावसायिक सहाय्य पुरवणं आणि उन्नत भारत अभियानाची वेगवेगळे उपक्रम गाव पातळीपर्यंत पोहोचवणं, अशा प्रकारे ही कृषी उन्नत शिक्षा योजनेची उद्दिष्ट आहेत. त्यानंतर कृषीबाबत नेहमी कळीचा असणारा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. 2016 मधील शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल आपण विचार करूयात. आता याच्यामध्ये महाराष्ट्रामधील ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या आत्महत्यांचा जर विचार केला तर 3,052 एवढ्या आत्महत्या 2016 मध्ये झालेल्या आहेत. यामध्ये कोणकोणत्या विभागामध्ये आत्महत्या जास्त झालेल्या आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अमरावती विभागामध्ये 1,085 आत्महत्या झालेल्या आहेत. औरंगाबादमध्ये 1,053, नाशिक 479, नागपूर विभागामध्ये 360 आणि पुणे विभागामध्ये 75 आत्महत्या. अशा प्रकारे एकूण 2016 मध्ये 3,052 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आता याच्यामध्ये विभाग जर आत्महत्येनुसार विचारले तर सर्वात जास्त आत्महत्या अमरावती विभागामध्ये झालेल्या आहेत आणि सर्वात कमी आत्महत्या पुणे विभागामध्ये झालेल्या आहेत. अशा प्रकारे एकूण 3,052 आत्महत्या या ठिकाणी 2016 मध्ये झालेल्या आहेत. यानंतरचा महत्त्वाचा
मुद्दा आहे। सामान्य मुद्द्यांमध्ये या मुद्द्यांचा समावेश होईल। 6 मार्चला घडलेली घटना आहे। आतारी या ठिकाणी सर्वात मोठा तिरंगा फडकवला गेलेला आहे। 6 मार्च 2017ला हा तिरंगा फडकवण्यात आला। पंजाबचे मंत्री अनिल जोशी यांनी आतारी जिल्हा अमृतसर या ठिकाणी हा सर्वात मोठा तिरंगा फडकवला गेला। देशामधील सर्वात मोठा तिरंगा झेंडा फडकवण्यात आलेला आहे आणि पंजाब सरकारच्या अमृतसर सुधार न्याय प्राधिकरणानं हा उपक्रम प्रत्यक्षात आणलेला आहे। या ठिकाणी आपण उल्लेख केला की पंजाब सरकारचा अमृतसर सुधार न्यास प्राधिकरण या प्राधिकरणानं हा उपक्रम प्रत्यक्षात आणलेला आहे। आता या ध्वजस्तंभाची उंची, रुंदी आणि वजन आपण लक्षामध्ये घेऊयात। याच्यामध्ये 110 मीटर उंची, याशिवाय 24 मीटर रुंदी आणि वजन 55 टन एवढा आहे। आतारी हे ठिकाण भारत आणि पाकिस्तान सीमेपासून 3 किलोमीटर अंतरावरचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी रेल्वेचं सर्वात शेवटचं स्टेशन येतं। वाघा हे खेडं लाहोर जिल्ह्यामध्ये आहे आणि वाघा या ठिकाणी दररोज सूर्यास्तापूर्वी 2 तास सीमा सोहळा पार पडतो। भारताकडून सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानकडून पाकिस्तान रेंजर्स याच्यामध्ये भाग घेत असतात। यापूर्वी सर्वात उंच तिरंगा जो होता तो तिरंगा ध्वज रांची या ठिकाणी उभारला गेलेला होता की ज्याची उंची 91.44 मीटर एवढी होती। अशा प्रकारे देशातील सर्वात मोठा तिरंगा 6 मार्च 2017मध्ये फडकवण्यात आलेला आहे। अमृतसर जिल्ह्यामध्ये फडकवण्यात आलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर आणखी एक महत्त्वाची घटना घडलेली म्हणजे मिलिंद चंपानेरकर यांचं नाव लक्षात ठेवावं लागेल। मिलिंद चंपानेरकरांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे। मराठी भाषेच्या अनुवादकासाठीचा हा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे आणि पुरस्काराचं स्वरूप आहे 50,000 रुपये आणि ताम्रपदक। 21 फेब्रुवारी 2016ला त्यांना पुरस्कार दिला गेला। मिलिंद चंपानेरकर यांना त्यांच्या लोकशाहीवादी आम्मीस दीर्घपत्र या पुस्तकासाठी पुरस्कार जाहीर केला गेलेला आहे। सईद अख्तर मिर्झा यांच्या आम्मी लेटर टू अ डेमोक्रॅटिक मदर या इंग्रजी आत्मकथेचा चंपानेरकर यांनी हा अनुवाद केलेला आहे आणि आपण या अनुवादाचं नाव आत्ताच उल्लेख केलेला होता की लोकशाहीवादी आम्मीस दीर्घपत्र या पुस्तकासाठी पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि मराठी भाषेच्या अनुवादकासाठीचा साहित्य अकादमी हा पुरस्कार आहे। अशा प्रकारे मिलिंद चंपानेरकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे। यानंतर आपण आरोग्य आणि पोषण याबाबतच्या सद्य घटनांविषयी माहिती घेऊयात। सुरुवातीला भारतीय लसीकरण नियामक यंत्रणेला सर्वोच्च गुण मिळालेले आहेत जागतिक आरोग्य संघटनेमार्फत। ही घटना आपण समजावून घेऊयात की भारतीय लसीकरण नियामक यंत्रणेला सर्वोच्च गुण जागतिक आरोग्य संघटनेने का दिलेले आहेत। जागतिक आरोग्य संघटनेनं भारतीय लसीकरण नियामक यंत्रणेला सर्वोत्तम 4 मानांकन दिलेले आहेत। भारतीय लसीकरण नियामक यंत्रणा ज्याला आपण IVRS या संक्षिप्त नावाने ओळखतो म्हणजे इंडियन व्हॅक्सिन रेग्युलेटरी स्ट्रक्चर या नावाने ओळखलं जातं। भारतीय लसीकरण नियामक यंत्रणेला याचं संक्षिप्त रूप आहे IVRS। जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकानं या राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाचं मूल्यमापन केलेलं आहे आणि राष्ट्रीय नियामक प्राधिकरण म्हणजे ज्याला आपण संक्षिप्त नावाने ओळखतो NRA या नावाने, ज्याला आपण नॅशनल रेग्युलेटरी अथॉरिटी या नावाने ओळखतो ते NRA राष्ट्रीय नियामक प्राधिकरण आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकानं या राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाचं मूल्यमापन केलेलं आहे आणि या प्राधिकरणामार्फत वितरित केलेली वेगवेगळी उत्पादनं आणि सेवा या जागतिक दर्जाचं असल्याचं या पथकानं नमूद केलेलं आहे। आता हा जो नॅशनल रेग्युलेटरी अथॉरिटी आहे या NRAचं 9 निकषांवरती मूल्यमापन झालेलं आहे। तर हे 9 निकष कोणते आहेत हे आपण समजावून घेऊयात। या 9 निकषांमध्ये राष्ट्रीय नियामक यंत्रणेचा दर्जा, अधिकृततेची नोंदणी आणि विपणन, दक्षता, प्रयोगशाळेची उपलब्धता आणि चाचणी, नियमित परीक्षण, वैद्यकीय चाचण्या, NRAची प्रकाशनं, परवाना देण्याचे निकष, बाजारपेठेवरील नियंत्रण आणि दक्षता, अशा प्रकारे या NRAचे म्हणजे नॅशनल रेग्युलेटरी अथॉरिटीचे 9 निकषांवरती मूल्यमापन केलेलं आहे। आपण या ठिकाणी उल्लेख केलेला होता की हे मूल्यमापन जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकानं केलेलं होतं आणि या
पथका जे मूल्यमापन केलं त्यामार्फत सांगण्यात आलं की NRA मार्फत जी वितरित केली जाणारी वेगवेगळी उत्पादनं आणि सेवा आहेत या जागतिक दर्जाच्या आहेत असं या पथकानं नमूद केलेलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेचे जे निकष आहेत या निकषांनुसार देशामधील नियामक यंत्रणेकडे कोणती नियंत्रण कार्य असली पाहिजेत हे पण आपल्याला समजावून घेतलं पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेचे जे निकष आहेत या निकषांनुसार देशामधील नियामक यंत्रणेकडे जी नियंत्रण कार्य असणं आवश्यक आहे त्यामध्ये परवान्यासाठी लागणाऱ्या आवश्यकतांची पूर्तता करणं, लसीकरण कामगिरीवरती दक्षता घेणं, याशिवाय ज्याला आपण GMP या संक्षिप्त नावानं ओळखतो म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस रेग्युलर इन्स्पेक्शनचं नियमन परीक्षण करणं आणि या मूल्यमापनानुसार भारताची लसीकरण नियामक यंत्रणा USA, जपान आणि युरोपीय महासंघामधील सदस्य देशांच्या तोडीचे आहे असं नमूद केलं गेलेलं आहे. अशा प्रकारे आपण जो उल्लेख केलेला होता की जागतिक आरोग्य संघटनेचे जे निकष आहेत त्या निकषानुसार देशातील नियामक यंत्रणेकडे जी नियंत्रण कार्य असणं आवश्यक आहे त्या नियंत्रण कार्यामध्ये ही नियंत्रण कार्यांचा समावेश होतो. भारतातील लसींच्या निर्मितींचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये दरवर्षी 900 दशलक्ष डॉलर्सच्या लसींची निर्मिती केली जात आहे. भारतामार्फत 65 ते 70% लसींची युनिसेफ, WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संघटनांना निर्यात केली जाते आणि युनिसेफला बालकांसाठी आवश्यक लसीच्या 40% लस भारतामार्फत पुरवली जात आहे. अशा प्रकारे हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लसींची निर्मिती केली जात आहे. 900 दशलक्ष डॉलरच्या लसींची निर्मिती भारतामध्ये केली जाते आहे. यापैकी 65 ते 70% लस युनिसेफ, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संघटनांना भारतामार्फत निर्यात केली जात आहे आणि युनिसेफला बालकांसाठी जी आवश्यक लसी आहेत त्याच्या 40% लस भारतामार्फत पुरवली जाते. अशा प्रकारे लसींच्या निर्मितीमध्ये जागतिक स्तरावरती भारताचं स्थान महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. यानंतरची महत्त्वाची घटना आहे आरोग्य आणि पोषणाच्या बाबतीमधली की मलेरियावरील लसींची चाचणी यशस्वी झालेली आहे. मलेरियावरती एक औषध गुणकारी ठरलेलं आहे की ज्याचं नाव आहे PFSPZ. याची मानवावरील चाचणी यशस्वी ठरलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागणार आहे की मलेरियावर गुणकारी ठरणारं औषध कोणतं आहे आणि त्याची चाचणी मानवावरती यशस्वी ठरलेली आहे. त्या औषधाचं नाव आहे PFSPZ. हे औषध गुणकारी साबित आहे. मानवावरच्या त्याच्या चाचण्या सुद्धा यशस्वी ठरलेल्या आहेत. जर्मनीमध्ये 10 आठवडे चाललेल्या या चाचणीमध्ये 100% प्रतिबंधता साध्य करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आणि याशिवाय मलेरियामुळे दर 2 मिनिटाला एका बालकाचा मृत्यू होतो हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. सनारिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि या चाचणीमुळे भविष्यामध्ये मलेरियावरती नियंत्रण आणणं शक्य होणार आहे. हे जे औषध आहे की ज्याला आपण PFSPZ या नावाने ओळखतो, हे औषध मानवी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मलेरियासाठी कारणीभूत परोपजीवीचा वापर करतं. अशा प्रकारचं हे औषध आहे आणि नेचर या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालेलं आहे. हा जो परोपजीवी आहे हा परोपजीवी स्पोरोझॉइट या नावाने ओळखला जातो. अशा प्रकारे ही महत्त्वाची आरोग्य आणि पोषणाच्या बाबतीतील घटना की मलेरियावरील चाचणी यशस्वी झालेली आहे. औषध मानवावरती प्रयोग केलेला आहे आणि ती चाचणीसुद्धा यशस्वी ठरलेली आहे. या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे की जर्मनीमध्ये 10 आठवडे चाललेल्या या चाचणीमध्ये 100% प्रतिबंधता साध्य करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. मलेरियाचं जर आपण विचार केला तर दर 2 मिनिटाला एका बालकाचा मृत्यू मलेरियामुळे होतो. अशा प्रकारे या मलेरियावरती या औषधामुळे नियंत्रण घालणं इथून पुढच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती शक्य होणार आहे. आणि या औषधामुळे मानवाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे परोपजीवीचा वापर केला जातो. आणि हे संशोधन कोणत्या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर नेचर या नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालेलं होतं आणि या परोपजीवीला कोणत्या नावाने ओळखलं जातं हे पण आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. हा परोपजीवी स्पोरोझॉइट या नावाने ओळखला जातो.
यानंतरची महत्त्वाची घटना आहे आरोग्य आणि पोषणाच्या बाबतीमधली. भारतामध्ये सर्वाधिक सुपरबग असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं नमूद केलेलं आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की 1948 मध्ये या जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली होती आणि याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी आहे. आणि या जागतिक आरोग्य संघटनेनं मानवी आरोग्यासाठी सर्वात जास्त धोकादायक असलेल्या 12 प्रतिजैविकांविरोधी जीवाणूंची यादी प्रसिद्ध केलेली आहे. आणि ही यादी नव्या प्रतिजैविकांच्या निर्मिती आणि संशोधनासाठी उपयुक्त यादी मानली जाते. भारतामध्ये 12 सुपरबग आढळतात. प्रतिजैविक विरोधी सुपरबगची क्रिटिकल, हाय आणि मीडियम या प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे. म्हणजे प्रतिजैविकाविरोधी सुपरबगची 3 प्रकारांमध्ये विभागणी केलेली आहे. हे 3 प्रकार आपण आत्ता पाहिले. क्रिटिकल, हाय अँड मीडियम या 3 प्रकारांमध्ये विभागणी केलेली आहे. आणि जागतिक आरोग्य संघटना संयुक्त राष्ट्रसंघाची विशेषीकृत संस्था मानली जाते. जागतिक आरोग्य संघटना या संस्थेच्या वतीनं जागतिक आरोग्य अहवाल प्रकाशित केला जात असतो. यानंतरची महत्त्वाची घटना आहे आरोग्य आणि पोषणाच्या बाबतीमधली की मध्यान्ह आहार योजनेसाठी आधार कार्ड बंधनकारक केलं गेलेलं आहे. मध्यान्ह आहार योजना कोणत्या वयोगटामधील बालकांसाठी असते याचा जर आपण विचार केला तर ही वयोमर्यादा वयवर्ष 6 ते 14 या वयोगटातील बालकांसाठी असते. मध्यान्ह आहार योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आधार कार्डाचं ओळखपत्र काढणं आता बंधनकारक केलं गेलेलं आहे. आणि ओळखपत्र बंधनकारक असल्याचा केंद्र शासनाचा जो निर्णय आहे तो 1 मार्च 2017ला जाहीर केला गेलेला आहे. आणि मध्यान्ह आहार योजनेचा लाभ कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांना मिळतो याचा जर आपण विचार केला तर मध्यान्ह आहार योजनेचा लाभ इयत्ता 1ली ते 8वी मधील विद्यार्थ्यांना मिळतो. आणि याची जर पार्श्वभूमी आपण पाहिली मध्यान्ह आहार योजनेची तर अगदी 1925 साली सर्वात प्रथम अशा प्रकारची योजना मद्रास महानगरपालिकेने वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबवलेली होती. याशिवाय केंद्र शासनानं प्रायोगिक तत्वावरती 1995 साली 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू केलेली होती. 2007ला या योजनेची वाढ 8वीपर्यंत केली गेली. आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीनं आधार ओळखपत्र जर नसेल तर कोणत्याही विद्यार्थ्याला योजनेच्या लाभापासून वंचित केलं जाणार नाही असं नमूद केलं गेलेलं आहे. आता या ठिकाणी मध्यान्ह आहार योजना यामध्ये आपल्याला काय लक्षामध्ये ठेवावं लागेल परीक्षेच्या दृष्टिकोनातून वयोमर्यादा लक्षात ठेवा. वयवर्ष 6 ते 14 या वयोगटातील बालकांसाठी आहे. याला ओळखपत्र बंधनकारक केलेलं आहे. कुठलं ओळखपत्र? आधार कार्डचं ओळखपत्र बंधनकारक केलेलं आहे. केंद्र शासनानं निर्णय जाहीर केला 1 मार्च 2017ला. मध्यान्ह आहार योजनेमधील कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश होतो हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. इयत्ता 1ली ते 8वी. याच्या अगोदर जर आपण विचार केला तर 1995 साली 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू होती. पण 2007 साली या योजनेमध्ये वाढ करण्यात आली आणि 8वीपर्यंत योजना करण्यात आली. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. यानंतर आरोग्य आणि पोषणाच्या बाबतीमधील महत्त्वाची घटना आहे की थेट रोख रक्कम देण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतलेला आहे. कशासाठी घेतलेला आहे हे आपण पाहणार आहोत. एकात्मिक बाल विकास कार्यक्रम हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमांतर्गत 14 वर्षाखालील जे बालक आहेत त्या बालकांना देण्यात येणाऱ्या धान्याऐवजी थेट रोख रक्कम विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला योजना लक्षात ठेवावी लागेल. कोणत्या योजनेअंतर्गत केंद्र शासनानं थेट रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर एकात्मिक बाल विकास कार्यक्रमांतर्गत एकात्मिक बाल विकास कार्यक्रम 14 वर्षाखालील बालकांसाठी देण्यात येणारे धान्य जे आहे त्या धान्याऐवजी आता थेट रोख रक्कम विद्यार्थ्यांना केंद्र शासन देणार आहे. 1 जून 2017 म्हणजे येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानंतर शासनानं आता वेगवेगळ्या योजनांसाठी आधार ओळखपत्र बंधनकारक केलेलं आहे. ही एक महत्त्वाची घटना आहे. केंद्र शासनाच्या 30 योजनांच्या लाभांसाठी आधार ओळखपत्र बंधनकारक केलं गेलेलं आहे आणि केंद्र शासनाच्या सगळ्या 84 योजनांसाठी हे ओळखपत्र बंधनकारक करणं असं शासनाचा विचार आहे. म्हणजे सध्या शासनाच्या 30 योजनांसाठी आधार ओळखपत्र बंधनकारक आहे हे लक्षात ठेवावं लागेल.
आणि पुढचा शासनाचा विचारसुद्धा आपल्याला लक्षामध्ये घ्यावा लागेल की 84 योजनांसाठी हे ओळखपत्र बंधनकारक करावं असा शासनाचा विचार आहे। याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकालसुद्धा आपल्याला लक्षामध्ये ठेवावा लागेल। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कोणत्याही कल्याणकारी योजनेच्या लाभासाठी आधार ओळखपत्र सक्तीचं करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे। केंद्र शासनाच्या योजनांच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी आधार ओळखपत्र महत्त्वाचं आहे, यासाठी केंद्र शासन आग्रही आहे। अशा प्रकारे शासनाच्या वेगवेगळ्या योजनांसाठी आधार ओळखपत्र बंधनकारक केलेलं आहे आणि काही योजनांसाठी बंधनकारक करण्याचा शासनाचा विचार आहे। यानंतरची आरोग्य आणि पोषणामधील महत्त्वाची घटना म्हणजे 20% भारतीय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण उल्लेख करतो की 20% भारतीयांना मधुमेह आणि अतिताणाचा विकार आहे। मधुमेह आणि अतिताणाविषयी माहिती जाणून घेण्याकरता शासनाचं हे पहिलं सर्वेक्षण होतं आणि शासकीय सर्वेक्षणानुसार 20% पेक्षा जास्त भारतीयांना मधुमेह आणि अतिताणाचा विकार आहे। हे सर्वेक्षण 26 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशामध्ये केलं गेलं। आता या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे। 20% लोकसंख्या मधुमेह आणि अतिताणाच्या विकारानं ग्रस्त आहे। हे सर्वेक्षण केलं गेलं भारतामध्ये, पहिल्यांदा सर्वेक्षण केलं गेलं आणि हे सर्वेक्षण किती राज्यांमध्ये आणि कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात आलं तर हे सर्वेक्षण 26 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात आलेलं होतं। अतिताण आणि मधुमेहाच्या रुग्णांचं प्रमाण अनुक्रमे 20.3% ते 22.2% आहे। आता या ठिकाणी अतिताण 20.3% आणि मधुमेह 22.2% अशा प्रकारे अतिताण आणि मधुमेहाच्या रुग्णांचं प्रमाण आहे। आता या ठिकाणी आसाम आणि ओरिसाचा जर विचार केला तर आसाम आणि ओडिसामध्ये मधुमेहाच्या रुग्णांचं प्रमाण अनुक्रमे 34.6% आणि 23.2% एवढं आहे। सिक्कीममध्ये अतिताणाच्या रुग्णांचं प्रमाण जर विचार केला तर सिक्कीममध्ये 44.8% अतिताणांच्या रुग्णांचं प्रमाण आहे। पंजाबमध्ये 35% आणि महाराष्ट्रामध्ये 26% एवढं अतिताणाच्या रुग्णांचं प्रमाण आहे। मोठ्या प्रमाणामध्ये हे रुग्ण भारतामध्ये आहेत असं आढळून आलेलं आहे। यानंतर महत्त्वाची घटना आरोग्य आणि पोषणाच्या बाबतीमधली की भारतामध्ये 1850 औषधे प्रमाणीकरण नसलेली आहेत। ही गंभीर गोष्ट आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावरती औषधं प्रमाणीकरण नसलेली औषधं भारतामध्ये आहेत। ही माहिती कोणी सादर केली तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं माहिती सादर करण्यात आली 22 फेब्रुवारी 2017ला। भारतामध्ये विकली जाणारी प्रमाणीकरण नसलेली औषधं आहेत 1850, बनावट औषधं आहेत 13 आणि यामधील बहुतांश औषधं परकीय कंपन्यांची आहेत आणि त्यांचं उत्पादन करणारे कारखाने मात्र भारतामध्ये आहेत। अशा प्रकारे भारतामध्ये ही गंभीर गोष्ट आहे की 1850 औषधं प्रमाणीकरण नसलेली बनावट औषधं 13 आहेत। सर्वात जास्त कंपन्या परकीयांच्या आहेत त्याच्यामध्ये, हे लक्षात ठेवावं लागेल। यानंतर आरोग्य आणि पोषणाच्या बाबतीमधील महत्त्वाची घटना आहे की लिचीमध्ये विष आढळलेलं आहे। माहिती कुठून मिळाली तर माहिती राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र दिल्ली आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अटलांटा यांच्यामार्फत ही माहिती मिळालेली आहे। म्हणजे आता लिचीमधील विषारी द्रव्य कोणतं होतं हे पण आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल। लिचीमध्ये जे विषारी द्रव्य आढळलेलं आहे त्याचं नाव आहे MCPG म्हणजे मेथिलीन सायकोप्रॉपी गायसिन्स असं MCPG हे विषारी द्रव्य लिचीमध्ये आढळलेलं आहे आणि यामुळे काय होतं तर रक्तामधील साखरेची पातळी खालावू शकते। लॅन्सेट ग्लोबल हेल्थ नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालेलं आहे। संध्याकाळचं जेवण न करणं आणि लिची खाणं यामुळे मुझफ्फरनगरमधील बालकांचा मृत्यू झालेला होता। हे संशोधन बेल्लोरच्या ख्रिस्टीन मेडिकल कॉलेजमधील विषाणूशास्त्रज्ञ जेकब जॉन यांनी केलेलं असून 2010 साली करंट सायन्स नावाच्या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेलं होतं। अशा प्रकारे लिचीमध्ये जे विष आढळलेलं होतं ते विष कोणतं होतं, विषारी द्रव्याचं नाव काय होतं हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल। MCPG
हे विषारी द्रव्याचं नाव होतं. माहिती मिळाली राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र दिल्ली आणि सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अटलांटा यांच्यामार्फत ही माहिती देण्यात आलेली होती. याचा परिणाम होतो की रक्तातील साखरेची पातळी खालवू शकते आणि लॅन्सेट ग्लोबल हेल्थ नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालेलं होतं. हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट या बाबतीमध्ये आपल्याला लक्षामध्ये ठेवावी लागेल की संध्याकाळचं जेवण न करणं आणि लिची खाणं यामुळे मुझफ्फरनगर येथील बालकांचा मृत्यू झालेला होता. हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. यानंतर आरोग्य आणि पोषणाच्या बाबतीतील महत्त्वाची घटना आहे की स्टेंटची किंमत कमी होणार. आता हे स्टेंट म्हणजे काय हे पण आपण समजावून घेऊयात की हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होऊन प्रवाह बंद जर झाला तर रक्तवाहिनीमध्ये धातूची स्प्रिंग टाकली जाते. याला स्टेंट असं म्हणतात आणि याच्या किमतीमध्ये आता कमी होणार आहेत. म्हणजे सुरुवातीला आपण समजावून घेतलं की स्टेंट म्हणजे काय आहे. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होऊन प्रवाह जर बंद झाला तर रक्तवाहिनीमध्ये धातूची जी स्प्रिंग टाकली जाते त्याला स्टेंट असं म्हटलं जातं आणि याची किंमत निर्धारित करण्याचा निर्णय 14 फेब्रुवारी 2017ला करण्यात आलेली आहे. याशिवाय किंमत निर्धारित करणारं प्राधिकरण कोणतं आहे याचा जर विचार केला तर किंमत निर्धारित करणारं प्राधिकरण राष्ट्रीय औषध प्राधिकरण हे किंमत निर्धारित करणारं प्राधिकरण आहे. बेअर मेटल स्टेंटची किंमत 7,260 रुपये आहे. ड्रग इल्युटेड बायो रिसॉर्सेबल स्टेंटची किंमत 29,600 रुपये आहे. ड्रग इल्युटेड म्हणजे रक्तपेशीच्या जमा होण्याला प्रतिबंध करणारा हा घटक आहे आणि स्टेंटच्या निर्मितीसाठी कंपन्यांना येणारा खर्च 5 ते 20,000 रुपये आहे आणि रुग्णांना मिळणारी स्टेंटची किंमत 70,000 ते 1.5 लाख रुपये आहे. म्हणजे एवढा फरक आहे. नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइस अथॉरिटीनं स्टेंटच्या किमतीमध्ये 85% कपात केलेली आहे. रुग्णांची लूट रोखता यावी यासाठी हा निर्णय घेतला गेलेला आहे आणि हृदयरोग तज्ज्ञांच्या समितीच्या शिफारशीनुसार स्टेंटचा अत्यावश्यक औषधामध्ये समावेश केला गेलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला ही घटना महत्त्वाची आहे की स्टेंटच्या किमतीमध्ये कमी होणार आहे आणि रुग्णांची जी लूट होत होती ती लूट थांबवण्यात येणार आहे. आणि ही निर्णय घेणारी संस्था NPP ही संस्था आहे की NPPनं स्टेंटच्या किमतीमध्ये 85% कपात केलेली आहे. यानंतर महत्त्वाची घटना आहे की ओडिशामध्ये फ्लुरोसिसची समस्या निर्माण झालेली आहे. ओडिशामधील बहुतांश लोकांना हाडे ठिसूळ होण्याचा फ्लुरोसिस हा आजार आहे. या आजाराचं कारण आहे फ्लोराईडयुक्त पाण्यामुळं हा आजार झालेला आहे आणि आजाराचं सर्वात जास्त प्रमाण नौपाडा जिल्ह्यामध्ये आहे. पाण्यामध्ये ग्राह्य मानलं जाणारं फ्लोराईडचं प्रमाण 1.5 ppm एवढं आहे. ppm म्हणजे काय तर पार्ट पर मिलियन याला ppm असं म्हटलं जातं आणि नौपाडा जिल्ह्यामध्ये ppmचं प्रमाण आहे 0.14 ते 7.2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की पाण्यामध्ये ग्राह्य मानलं जाणारं फ्लोराईडचं प्रमाण किती आहे 1.5 ppm आणि नौपाडा जिल्ह्यामध्ये जे ppmचं प्रमाण आहे ते प्रमाण आहे 0.14 ते 7.2. याच्यामुळं ओडिशामध्ये फ्लुरोसिसची समस्या निर्माण झालेली आहे आणि बहुतांश लोकांना हाडं ठिसूळ होण्याचा हा फ्लुरोसिस आजार निर्माण झालेला आहे आणि हा आजार जो निर्माण झालेला आहे हा आजार हा फ्लोराईडयुक्त पाण्यामुळं हा आजार निर्माण झालेला आहे. हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. याच्यामध्ये जिल्हा लक्षामध्ये ठेवावं लागेल. नौपाडा जिल्हा हा आपल्याला लक्षामध्ये ठेवावा लागेल आणि नौपाडा जिल्ह्यामध्ये भूजलामधील फ्लोराईडचं प्रमुख स्रोत जे आहे ते अल्कलाईन खडक आणि ग्रॅनाइट खडक हे प्रमुख स्रोत आहेत. आता यासाठी शासनानं सुद्धा काही प्रयत्न केलेले आहेत. शासनानं पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करता यावा यासाठी 2010 ते 2015 या काळामध्ये 21 प्रकल्पांसाठी केलेला खर्च 273.87 कोटी रुपये एवढा आहे. 2015 साली नाबार्डनं 543.63 कोटी रुपयांचा निधी पेयजल पुरवठा करण्यासाठी मंजूर केलेला होता. अशा प्रकारे शासनामार्फत सुद्धा प्रयत्न केले गेलेले आहेत. यानंतर आरोग्य आणि पोषणाच्या बाबतीतील महत्त्वाची घटना आहे
की मातृत्व लाभ दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालेलं आहे. विधेयक मंजूर झालं 9 मार्च 2017ला. लोकसभेनं मातृत्व लाभ दुरुस्ती विधेयक 2016 मंजूर केलं. या विधेयकामध्ये तरतूद कोणती होती हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. या विधेयकामधील जी तरतूद होती ती तरतूद होती की संघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत या महिलांना 6 महिन्यांची किंवा 26 आठवडे पगारी रजा दिली जाणार आहे. भारतामधील कार्यरत महिलांपैकी 90% महिला असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. या ठिकाणी भारतामध्ये LFPR हे संक्षिप्त रूप आहे. यालाच आपण लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेटचा दर 40% आहे. भारतामध्ये जर विचार केला तर या LFPRचा दर 40% आहे आणि 26 आठवड्याची पगारी रजा पहिल्या 2 मुलांसाठी दिली गेलेली आहे आणि तिथून पुढं फक्त 12 आठवड्यांची पगारी रजा मिळणार आहे. सरोगेसीद्वारा आणि मूल दत्तक घेणाऱ्या महिलांना 3 महिन्यांची मातृत्व रजा मिळणार आहे. आता या ठिकाणी सरोगसी मदर आपण नाव ऐकलं असेल किंवा मूल दत्तक घेणाऱ्या महिला यांना 3 महिन्यांची मातृत्व रजा मिळणार आहे. यापूर्वी फक्त 12 आठवड्यांची पगारी रजा मिळत होती आणि 26 आठवड्यांच्या रजेपैकी 8 आठवड्यांची रजा प्रसूतीपूर्व आणि उर्वरित रजा प्रसूतीनंतर घेता येऊ शकणार आहे. आणि या नव्या विधेयकामधील तरतुदी 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या आस्थापनांना लागू केली जाणार आहे. अशा प्रकारे हे मातृत्व लाभ दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालेलं आहे. 9 मार्च 2017ला हे विधेयक मंजूर झालं आणि लोकसभेनं मातृत्व लाभ दुरुस्ती विधेयक 2016 मंजूर केलेलं आहे. अशा प्रकारे आरोग्य आणि पोषणाच्या बाबतीमध्ये घडलेल्या या महत्त्वाच्या घटना होत्या. यानंतर आपण एक महत्त्वाची घटना पाहूयात. वेद प्रकाश यांचं निधन झालेलं आहे. यांचं निधन 17 फेब्रुवारी 2017ला वयाच्या 61व्या वर्षी झालं. हे प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार होते. त्यांची महत्त्वाची पुस्तकं लिहिलेली होती अनाम, बहू मांगे इंसाफ, सबसे बडा खिलाडी आणि वर्दीवाला गुंडा. हे वेद प्रकाश यांची महत्त्वाची पुस्तकं होती. वर्दीवाला गुंडा या पुस्तकानं विक्रीचा विक्रम केलेला होता आणि सबसे बडा खिलाडी आणि इंटरनॅशनल खिलाडी हे चित्रपट शर्मा यांच्या कादंबरीवरती आधारित होत आहे. शर्मा यांनी 1973मध्ये देहकत शाहेर ही पहिली कादंबरी लिहिलेली होती. यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्यामध्ये कलियुग की रानी, वर्दीवाला गुंडा, दहेज में रिवाल्वर, विधवा का पती, दुल्हन मांगे दहेज अशा प्रकारे प्रसिद्ध कादंबऱ्या यांच्या होत्या. ह्या वेद प्रकाश यांचं निधन 17 फेब्रुवारी 2017ला वयाच्या 61व्या वर्षी झालेलं आहे.